कैवल्यवासी श्री बबनराव विठोबा पराड उर्फ भाऊ, माजी सरपंच केंदूर ग्रामपंचायत, यांना वय वर्ष 102, कलियुगाचं संपूर्ण आयुष्य उपभोगून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ह्या शंकराचार्यांच्या उक्तीप्रमाणे जन्माला आलेला मनुष्य केव्हा ना केव्हा कधीतरी जाणार आहे, म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या या नश्वर देहाचा त्याग करून आज जवळजवळ 5 दिवस झाले आणि हा 5व्या दिवशी होणारा हा दशक्रिया विधी, वास्तविकरित्या पाहायला गेलं तर 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला दशक्रिया म्हणतात. परंतु काही अडीअडचणी किंवा याला अनुसरून आपल्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून समाजाच्या अडीअडचणींमध्ये काही विधी थोड्याफार फरकाने इकडे तिकडे करून आपण तो करण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत हा दशक्रिया विधी या ठिकाणी महानुभाव संप्रदायाच्या पद्धतीने तत्वज्ञानाप्रमाणे या ठिकाणी संप्रदायाप्रमाणे या ठिकाणी पार पडत आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या पिंडदानाचा विधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याची कारण परंपरा वेगवेगळ्या आहेत. असो, कैवल्यवासी श्री बबनराव विठोबा पराड यांचा हा दशक्रियेचा विधी या ठिकाणी संपन्न होत असताना ही असलेल्या त्या दशक्रियेच्या निमित्ताने होत असलेला हा ज्ञानदानाचा सोहळा म्हणजे हा प्रवचन सोहळा. या प्रवचन सोहळ्यासाठी या पराड कुटुंबियाकडे पाहिल्यानंतर भगवंताची भक्ती असणारा, भक्ती संप्रदायामध्ये नांदणारे पराड कुटुंबीय याला अनुसरून श्रीमद भगवद्गीतेतला 12वा अध्याय भक्तियोग नावाचा अध्याय आहे. आणि भक्तियोग नावाच्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हणजे गोपाल श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवंताचं महात्म्य सांगितलं, देवाचं महात्म्य सांगितलं आणि भक्ताचंही महात्म्य सांगितलं. देवाचं महात्म्य सांगताना भगवंत सांगतात की आजच्या या प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी हा जो श्लोक निवडलेला आहे तो श्लोक अशा पद्धतीचा आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशसि. आपण दशक्रियेच्या प्रवचनाच्या माध्यमातून अनेक वेळा गाथेच्या माध्यमातून प्रवचन ऐकली, अनेक वेळा संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या आधाराने प्रवचन ऐकली. परंतु आजचं प्रवचन आपल्याला श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाच्या श्लोकाच्या अनुसार आपल्याला हे नूतन चिंतन या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धिं निवेशय. अर्जुनाला म्हणतात, मला तू काय कर, पहिल्यांदा मन अर्पण कर, माझ्या ठिकाणी मन अर्पण कर, माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण कर. निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वं न संशय. तू मन अर्पण केलं, तू बुद्धी अर्पण केली तर एक दिवस असा येईल की हे अर्जुना तू माझ्या स्वरूपी येऊन मिळशील आणि आता ऊर्ध्वं न संशय, तुझा उद्धार होणार नाही हा संशय तू मनामध्ये बाळगू नको. खऱ्या अर्थाने अध्यात्माची प्रेरणा असलेली आमची हिंदू संस्कृती आणि ही हिंदू संस्कृती देवाधर्माला आणि अध्यात्माला, ग्रंथाला विश्वास ठेवणारी संस्कृती, संतांवर विश्वास ठेवणारी संस्कृती आहे. म्हणून आज आम्ही पाहायला गेलं तर आमच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सध्या काकड आरती सगळ्या ग्रामीण भागामध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायांच्या संतांच्या माध्यमातून ते म्हणत असताना त्याच्यामध्ये एक सुंदर अभंग येतो, उठा उठा संत जन. ही देवाला उठवायचंय. उठवत असताना देवाची आरती करतात आणि आरती करत असताना संतांनी सांगतात, काही संत जन तुम्ही उठा, कारण हा नरदेह सुलभ आणि सोप्पा नाही हे समाजाला सांगा. हे सांगत असताना खऱ्या अर्थाने आमच्याकडे
महानुभाव संप्रदाय असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, आम्ही एका श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करणारी माणसं, आणि ही माणसं ज्यावेळेस भगवंताची भक्ती करतात ती खऱ्या अर्थाने भक्ती भगवंताकडे पोचते का ह्याचा अनुबंध आपल्याला पाहिजे. म्हणून हे दशक्रियेचे प्रवचन जे असतात, माझे एक प्रामाणिक मत आहे की दशक्रियेची प्रवचनं असू द्या, कीर्तन असू द्या, सप्ताहातली कीर्तन असू द्या, आम्हाला आजच्या काळामध्ये आम्ही जर बाहेर पडलो आणि बाहेर प्रवचनासाठी कीर्तनासाठी गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं, बाबा काही करा, माणसं फक्त खुश राहिली पाहिजे, माणसं फक्त हसली पाहिजे, माणसांना फक्त गोड गोड ऐकायला पाहिजे, आम्हाला शास्त्राचं अध्यात्माचं काहीच नको. ही परिस्थिती आजच्या या क्षेत्रामध्ये, कीर्तन प्रवचनाच्या क्षेत्रामध्ये असलेली आम्हाला जाणवते, प्रकर्षाने जाणवते. म्हणून आम्हाला कुठेतरी चिंतनाचा अभाव आहे. म्हणून दशक्रिया हा जो विधी आहे, हा विधी सर्वात जास्त वैदिक पद्धतीमध्ये कुठे सांगितला गेलेला असेल तर तो गरुड पुराणामध्ये. आणि या गरुड पुराणाच्या माध्यमातून हा दशक्रिया विधीचे महत्व आम्हाला सांगितलं गेलं. त्या गरुड पुराणाचा थोडासा संदर्भ देऊन मी पुढे जाणार आहे. मला जास्त चिंतन मांडायचं आहे गीतेच्या माध्यमातून, परंतु गरुड पुराणाचा संदर्भ देताना मी असं सांगतो, गरुड स्वर्गावरून अमृताचा कलश घेऊन येतो विष्णूच्या वैकुंठ धामापर्यंत, आणि स्वर्गावरून अमृताचा कलश गरुडाकडे आहे. गरुडाने विष्णूच्या धामाकडे तो गेलेला आहे, आणि गेलेला असताना विष्णूने विचारलं, हे गरुडा, तू स्वर्गातून अमृताचा कलश घेऊन आला खरा, तू काहीतरी त्या कलशामधला एखादा घोट तरी तू पिला असेल, तो अमर झाला असेल? गरुड म्हणतो, अजिबात नाही, मी त्या कलशाला हातच लावला नाही, मी त्या कलशाचा एकही थेंब पिलो नाही. अरे गरुडा, तू प्यायला पाहिजे नव्हता, तू अमर झाला असता. नाही, ही गोष्ट दुसऱ्याची आहे, मी त्याच्यावर अधिकार दाखवणार नाही, गरुडाने सांगितलं. आणि हे प्रामाणिकपणे सांगितल्यानंतर विष्णूने त्यांना अमर होण्याचं वरदान दिलं. गरुड म्हणले की महाराज, तुम्ही मला अमर होण्याचं वरदान नक्की दिलं, हे चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, परंतु मी गेल्यानंतर माझी काय स्थिती होणार आहे मला कसं कळणार? मी गेल्यानंतर माझ्या जीवाचं काय होणार हे मला कसं कळणार? मग त्यावेळेस गरुड पुराणाची निर्मिती झाली, आणि विष्णूने आणि गरुडाचा संवाद असलेला ते गरुड पुराण हे वैदिक परंपरेमध्ये प्रमाणभूत आमच्या दशक्रिय विधीसाठी किंवा आमच्या गेलेल्या जीवात्म्यानंतरची गती सांगण्यासाठी प्रमाणित केली गेली. मला हे का सांगावं लागलं तर महानुभाव संप्रदायामध्ये जो विधी आहे दशक्रिया विधी, या दशक्रिया विधीचा आणि या विधीचं थोडंसं साम्य आहे. कोणतं साम्य आहे? गरुड पुराणामधलं चिंतन थोडंसं मी मांडणार आहे आणि त्यानंतर मी पुढे जाणार आहे. गरुड पुराणानंतर मनुष्य गेल्यानंतर त्याचे दोन मार्ग जाण्याचे सांगितलेले आहे. एक आहे यम मार्ग आणि एक आहे देव मार्ग, म्हणजे दैव मार्ग. वाईट कर्म करणारा यम मार्गाने जातो, अनेक यातना भोगत भोगत तो जात असतो. आणि दैव मार्ग म्हणजे चांगला पुण्य करणारा पारमार्थिक क्षेत्रामध्ये राहून देवाचं भजन करून चिंतन करून तो आपला जीव त्या ठिकाणी त्यागतो आणि त्याची पुढची गती देव मार्गाने होत असते. त्याच्यामध्ये संदर्भ सांगताना सांगितलेला आहे विष्णूचा आणि गरुडाचा संवाद आहे. त्या संवादामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जीवनामध्ये जर त्याने भगवान गोपालकृष्णांचं भजन केलं, भगवान गोपालकृष्णाची आराधना केली, नामचिंतन केलं, तर त्याला यम मार्गाच्या यातना कधीच भोगाव्या लागणार नाही, त्याला यम मार्गाचे दुःख कधीच भोगावे लागणार नाही, त्याला यम मार्गाचे कष्ट कधीच भोगावे लागणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने भगवान गोपालकृष्णाचं चिंतन आमच्या हृदयामध्ये असावं, म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या मनुष्य जन्माची सार्थकता सांगण्याचा हा प्रयास आहे. आम्ही दशक्रियेचे प्रवचन ऐकतो आणि हे ऐकत असताना का बरं दशक्रियेच्या प्रवचनाचा प्रघात आमच्या संस्कृतीमध्ये पडला की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबरायांनी सांगितलं की नाश आयुष्याचा करू नका, की आता तरी सुधरा, की आता तरी आमचं आयुष्य कुठेही जाऊ देऊ नका, त्या आयुष्याला स्थिर करा आणि स्थिर झाल्यानंतर आयुष्य देवाच्या चरणापाशी न्या आणि तो भगवंत तुम्हाला चांगल्या गतीला नेणार आहे. आम्ही म्हणू आम्ही चांगले आता 21व्या शतकामध्ये आहोत,
आणि ह्या 21व्या शतकामध्ये विज्ञानाचा युग आहे, जिथं आम्ही चंद्रावर पोहोचलो. आमचं यान चंद्रावर गेलं. आमच्या हातामध्ये मोबाईल आला. क्षणार्धात आम्ही ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बोलू शकतो. क्षणार्धात एखादा मेसेज आम्ही कोणालाही पाठवू शकतो. क्षणार्धात आमच्याकडे असलेले पैसे दुसऱ्याला पाठवू शकतो, फोन पेच्या, गुगल पेच्या माध्यमातून. क्षणार्धात आम्ही सगळे व्यवहार करू शकतो, कारण आमच्याकडे संसाधनं आली, आमच्याकडे सुविधा आल्या. परमार्थ आणि विज्ञान ह्याची सांगड घालून आम्ही या विज्ञानाच्या युगामध्ये जगत असताना आम्हाला फक्त परमार्थाचा विचार करूनही जमणार नाही आणि फक्त विज्ञानाचा विचार करूनही जमणार नाही. आम्हाला दोन्हीची सांगड घालून चालावी लागणार. जर आम्ही परमार्थच म्हणलं नुसतं परमार्थ परमार्थ, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्या साधनाने येतोय ते विज्ञानाचं साधन आहे आणि ह्या विज्ञानाच्या साधनाने माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार आहे. म्हणून विज्ञान आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी अशा आहेत की या माणसाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. विज्ञानाने काय होते, तुमच्या शरीराची प्रगती होते, तुमच्या उठण्याची प्रगती होते, बसण्याची प्रगती होती, एकंदरीत तुमच्या जीवनाची प्रगती होते. कोणत्या जीवनाची? बाह्य जीवनाची. अध्यात्माने काय होतं, तुमच्या अंतर्जीवनाची प्रगती होते. अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं अंतःकरणच ते भगवंताच्या प्राप्तीकडे नेणारं असतं. म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जन्माला जाणार आहे वगैरे वगैरे. मी त्याच्याकडे जास्त जाणार नाही, कारण अनेक प्रवचनं आपण ऐकलेली आहेत. उपजेत नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिकात यंत्र जैसे परिभ्रमेगा. मला काहीतरी नवीन विचार तुमच्या पुढे मांडायचा आहे. म्हणून मय्येव मना धस्व, हे अर्जुना तू पहिल्यांदा मन दे. कोणाला? देवाला. आम्ही प्रपंचाला मन अर्पण करतो. प्रपंचामध्ये आमचं मन असतं, इतकं मन असतं की आम्ही प्रपंचाशिवाय राहू शकत नाही. पाण्यातला मासा काढावा आणि त्याला वाळूमध्ये टाकावा, त्याची तडफड का? तर तो पाण्यापासून वेगळा आहे. आम्हाला प्रपंचामध्ये राहत असताना प्रपंचातून वेगळे केल्यानंतर ती तडफड आमची होते. आम्ही 2 दिवस घराच्या बाहेर गेलो तर आम्हाला काळजी पडते घरी काय चालू आहे, कारण प्रपंचामध्ये गुंतलेलो आम्ही. मग आम्हाला परमार्थ साधता येईल का? तुकोबराय म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ ह्याची कसरत तुम्हाला करावी लागेल. काय कसरत करावी लागेल? तर आमच्या जीवनामध्ये प्रपंच करत असताना कुठतरी वेळेची मर्यादा आम्हाला पाळावी लागेल. पहा, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये गेल्यानंतर एक विशिष्ट वय आहे. त्या वयापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला तिथून काढून दिलं जातं, तुम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागते, तुम्हाला सेवानिवृत्त व्हावं लागतं. सैन्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्त व्हावं लागतं. शिक्षकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्त व्हावं लागतं विशिष्ट वयामध्ये. सगळ्याची वयोमर्यादा ठरलेली आहे. संसाराची वयोमर्यादा ठरलेली आहे. कोणती वयोमर्यादा? तुकोबराय सांगतात, म्हातारपणी थेटे पडसे खोकला. म्हातारपणा आल्याची वाट पाहू नका. ते येण्याच्या आधीचा काळ, ती पूर्वसंध्यामध्ये परमार्थाची सुरुवात आहे. आमचं तरुणपण म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे. त्या तरुणपणापासून आम्हाला परमार्थ करायचा आहे. परमार्थ म्हणजे काय? शब्दाचा अर्थ जर आपण बघायला गेलं तर शब्दाचा अर्थ आहे परमार्थ, श्रेष्ठ प्रकारचा अर्थ. अर्थ म्हणजे धन. माणसाकडे असलेला श्रेष्ठ प्रकारचं धन म्हणजे परमार्थ. म्हणून तो परमार्थ आमच्या जीवनामध्ये आचरायचा आहे. कसा आचरायचा आहे? तर तो साधू संतांच्या संगतीमध्ये, देवाच्या भक्तीमध्ये आचरायचा आहे. हे आम्हाला कळालं, आम्हाला सांगितलं. मग का बरं आचरायचा परमार्थ? मग आम्हाला पुन्हा अध्यात्माकडे यावं लागेल. हिंदू संस्कृतीचे आद्य आचार्य शंकराचार्य आपल्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात, दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयाहा. म्हणतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक आहे मनुष्य जन्म, दुसरा आहे मनुष्य जन्मामध्ये येऊन मोक्षाची इच्छा धरणं, आणि तिसरी गोष्ट दुर्लभ आहे तर ती आहे महापुरुष संश्रयाहा, म्हणजे साधूची संगत दुर्लभ आहे. मग मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे ह्याचं काही प्रमाण आहे का? संत म्हणतात प्रमाण नाही. की याच देही घडे देवाचे भजन, दुसऱ्या देहात घडणार नाही. याच देहामध्ये तुम्हाला भजन घडणार आहे, दुसऱ्या देहामध्ये तुम्हाला काहीच नाही. किडा मुंग्या माकुड्यांचे 84 लक्ष योनीचा पसारा, जारज अंड स्वेदज आणि उद्भिज 4 खाणी
84 योनींचा पसारा, आणि ह्या पसाऱ्यामध्ये फक्त मनुष्य जन्मच असा आहे की तुम्हाला तिथं बोलता येतं, तुम्हाला विचार करता येतो, तुम्हाला अंतःकरणात अहंकार आहे, अंतःकरणामध्ये प्रेम आहे, अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, आणि अंतःकरणामध्ये देवाचं नाव तुम्ही ह्याच जन्मामध्ये घेऊ शकता, दुसऱ्या कोणत्याच नाही. म्हणून स्वामी श्री चक्र भगवंतही म्हणतात की जन्माला आलेला जीव हा पापी आहे. किती पापी? परमार्थ जीवाला चांगलंही म्हटलं आहे आणि पापीही म्हटलं आहे. किती पापी? व्यास महर्षी म्हणतात, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राही माम कृपया देव शरणागत वत्सल. हे परमेश्वरा, माझा जीव पापी आहे, मी पापात्मा आहे, माझ्याकडून पाप कर्म घडणारा आहे, माझं मन चांगलं नाही, आणि ह्या अवस्थेमध्ये देवा मला शरणागत घे, मी शरण आलेलो आहे, मला शरण आल्यानंतर मला अभयदान दे, कारण माझा जीवात्मा पापी आहे, माझं मन पापी आहे. बहिणाबाई म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकलू हाकलू फिर येते पिकावर. मन वढाय असलेलं मन आहे, पापी असणारे मन आहे, कोणते विचार कधी मनामध्ये येतील सांगता येत नाही. म्हणून त्याला आम्हाला सावरायला आधी शिकायचंय. म्हणून भगवंत आधी सांगतात की मय्येव मनाद्धस्त्व, मला पहिल्यांदा अर्पण करायचंय तुला मन. हे मन का बरं अर्पण करायचंय? कारण मन खट्याळ आहे, हे लबाड आहे. चालता चालता आम्ही बोलतो, आम्ही फोनवर बोलल्यानंतर अहो कुठे आलेलो आहोत, आम्ही जर पराडवाडीत असेल तर आम्ही सांगतो हा शिक्रापूरला आलेलो आहे. आम्ही बोलता बोलता खोटं बोलून जातो. आमचं मन आम्हाला प्रवृत्त करतं ते बोलण्यासाठी. जोपर्यंत मनाची सिद्धता होत नाही, मनाची शांती होत नाही, ती अध्यात्माची अंतःकरणामध्ये असलेली प्रफुल्लित ज्योत फुलत नाही, तोपर्यंत आपल्या मुखातून सत्यवाचा निघत नाही, संतांची मन शुद्ध होती. मग हा श्लोक का बरं निवडला? कारण आदरणीय कैवल्यवासी श्री बबनराव विठोबा पराड यांचा एक पेपरचा लेख मी वाचला, आणि त्यानंतर त्याच्या खाली अजून एक लेख लिहिलेला आहे. केंदूर गावचे ते सद्भक्त त्यांनी लेख लिहिला. त्या लेखामध्ये मला प्रकर्षाने जाणवलं की भाऊंचं जीवन हे समाज कार्यासाठी गेलं. भाऊंचं जीवन हे समाज कार्यासाठी गेलं. बसल्या बसल्या बोलता बोलता भाऊंचे नातू पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून कळालं, बोलता बोलता बोलले, जनता पक्षाचे जे पंतप्रधान झाले देवी गौडा त्यांच्या समवेत हेलिकॉप्टरने त्यांनी इथपर्यंत प्रवास केला. नवे नवे या शिरूर तालुक्यामध्ये राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केली, आणि हे करताना सगळ्यात मोठं लागतं मन. आत्ताच्या राजकारणातलं मन आणि पूर्वीच्या राजकारणातलं मन भिन्न भिन्न आहे. परंतु पूर्वीच्या परमार्थातलं मन आणि आत्ताच्या परमार्थातलं मन एकच आहे. भिन्नता राजकारणाच्या ठिकाणी आहे, भिन्नता परमार्थाच्या ठिकाणी कधीच नाही, कधीच नाही. पूर्वीच्या राजकारणाला पैसा लागत नव्हता, पूर्वीच्या राजकारणाला अजिबात पैसा लागत नव्हता. आम्ही विचारलं एकाला की बाबा रे, तुमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, खूप पैसा खर्च करावा लागतो का? हो म्हणे बाबा, आमच्या ग्रामपंचायत निवडणूक झाली, 30-30 हजार रुपये एका मतदानाला आम्ही दिले. आम्ही विचार केला की राजकारणाकडे पैसा जर असेल तर आमच्याकडे राजकारण येतं. आत्ताचं समीकरण ते आहे. सर्वसाधारण मनुष्य विचार करतो की आम्ही तिथपर्यंत पाय ठेवू का, कारण तिथपर्यंत जाण्यासाठी मन तयार होत नाही, मन अजिबात तयार होत नाही. आणि ज्याला उत्सुकता असते तो कसे ना कसे जमून त्या ठिकाणी तयारीला लागतो. पूर्वीच्या राजकारणाला पैसा लागत नव्हता. ही माणसं 102 वर्षाचं वय, त्या वयामध्ये 60 वर्षापूर्वी हे राजकारणामध्ये ज्यावेळेस राजकारण करत होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने पैसा असेल का नाही हे मला माहिती नाही, परंतु मन मात्र मोठं होतं, मन मात्र मोठं होतं. सगळ्यांची कामं करणं, सगळ्यांची लेखामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. समाजसेवेसाठी झटणारा माणूस आपल्यामधून गेला, कारण समाजासाठी मन अर्पण केलं. आम्हाला समाजासाठी मन अर्पण करता येत नसेल, आम्ही देवासाठी तरी करा. आम्हाला देवासाठी नाही मन अर्पण करता येत, आम्ही समाजासाठी करा.
दोन्हीपैकी काहीतरी एक करा, परंतु आमचं काहीच नाही. आमचं फक्त परमार्था व्यतिरिक्त प्रपंचासाठी मन अर्पण केलेलं आम्ही बघतो. भगवंत स्वामी श्री चक्रधर भगवंत म्हणतात की हा प्रपंच खोटा आहे म्हणून सोडताही येत नाही आणि खरा आहे म्हणून धरताही येत नाही. म्हणून तुकोबराई म्हणतात की असा प्रपंच बघण्यापेक्षा देवा मला तुझं चिंतन माझ्या मुखामध्ये घडू दे, प्रपंचातून मला थोडंसं वेगळं कर. मागणी मागतात देवाकडे, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबराय वर्णन करतात आणि हे वर्णन करत असताना ते आम्हाला सांगतात, तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ते म्हणतात देवा जर माझ्याकडून तुझं स्मरण होत असेल, माझ्याकडून तुझं चिंतन होत असेल, मला साधूचा संग लाभत असेल तर मला पुनरपी जननम पुनरपी मरणम आवडेल. परमार्थाच्या पलीकडे जाऊन भाषा वापरतात की जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडे आम्ही भक्ती कशासाठी करतो तर आम्हाला जन्म मृत्यू नको. परंतु वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी म्हणतात की मला पुनरपी जन्म दे, पुन्हा पुन्हा जन्म दे. का तर पुन्हा पुन्हा मला जन्म दे, कारण मला त्या जन्मामध्ये साधूची संगत घडत असेल तर तो जन्म मला दे. ज्या जन्मामध्ये देवाचं नाव माझ्या मुखामध्ये येत असेल तर तो जन्म मला दे. प्रपंचासाठीचा जन्म त्यांनी मागितला नाही, प्रपंचासाठीचा जन्म त्यांनी मागितला नाही. म्हणून महानुभाव संप्रदाय आचार्यही म्हणतात, महंतही म्हणतात, संतही म्हणतात, विपाये कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभे अवचटे, मग मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. तुम्हाला विपाय म्हणजे या कर्मभूमीमध्ये जन्म मिळालाय ना तर मुक्तीचं रत्न घ्यायचंय. कोणता मुक्तीचं रत्न आहे? परमेश्वराचं मोक्षाचं रत्न, आणि ते फक्त नामस्मरणाने तुम्हाला मिळणार आहे. म्हणून भगवंत अर्जुनला म्हणतात तुला नामस्मरण करावं लागेल. देवा मला नामस्मरण कसं घडणार आहे? ते म्हणतात तुला पहिल्यांदा मन अर्पण करावं लागेल. म्हणून मन हा मोगरा आहे, अर्पण ईश्वरा म्हणून चालणार नाही, आम्हाला अर्पण करावं लागेल. फक्त हाताने टाळी आणि टाळ वाजून आम्हाला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा फक्त म्हणून चालणार नाही, ते आम्हाला जगावं लागेल. ननुबराय म्हणतात छाया से प्रपंच करेशी निशिदिनी, हरिशी न भजसी कवन्या गुणे. हरीला का बरं भजत नाही? देवाचं स्मरण का बरं करत नाही? आमच्या जीवनामध्ये देवाचं स्मरण पाहिजे, तरच आमच्या जीवनाची सार्थकता आहे. एकूण 100 वर्षाचं आयुष्य आहे, 50 वर्ष झोपेत गेली, 50 वर्ष हातात राहिली, 50 वर्षात काय काय करणार? मग ह्या 50 वर्षाचा गणित आम्हाला जर जमवायचं असेल तर परमार्थाची साथ आम्हाला घ्यावं लागेल. काय मी उद्धार पावेल, माझा उद्धार कशाने होईल हे आम्हाला सांगा. संत म्हणतात आणि उद्धाराचं साधन एकच आहे तर ते म्हणजे देवाचं नाव. मग देवाचं नाव घ्यायचं असेल तर तुम्हाला मनाची सिद्धता करावी लागेल, मन अर्पण करावं लागेल, तरच ती मनाची सिद्धता होईल. मनुष्याचं आयुष्य कृत त्रेत द्वापार आणि कली हे 4 युग. एकेकाळी मनुष्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, 1,00,000 वर्ष मनुष्य जगायचा. आपल्याला जर भेटलं असतं आपण किती आनंदाने उड्या मारल्या असत्या. अरे 1,00,000 वर्षाचं आयुष्य, मी 50 वर्ष सरपंच राहील, मी 1,00,000 वर्ष एखादा आमदार राहील, आम्हाला किती आनंद झाला असता. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, ते युग संपलं, खालचं युग आलं. 1,00,000वरचा 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य लावलं, आनंद झाला जीवाला. पुन्हा द्वापार युग आलं, 1000 वर्षाचं आयुष्य लागलं, त्या 10,000वरचा 1 शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य, आणि आता कलियुग आहे, त्या 1000वरचा 1 शून्य कमी झाला, कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य लावलं. आता आम्हाला अभ्यास करताना आम्हाला प्रश्न पडतो, आमची माणसांची वागण्याची नीतिमत्ता बघून जर देवाने कलियुग संपल्यानंतर पुन्हा सृष्टीची रचना सुरुवात केली तर या 100वरचा 1 शून्य कमी नाही केला म्हणजे बरे. आमची नीतिमत्ता त्या पद्धतीची राहिली नाही, आमची नीतिमत्ता त्या पद्धतीची राहिली नाही. आम्हाला चांगलं बोलता येत नाही, चांगलं वागता येत नाही. आम्हाला शब्द तुकोबराय म्हणतात आमच्या घरी शब्द हेची धन.
आमच्याकडे संत म्हणतात आम्ही अभंग वाचतो, आम्ही कीर्तन ऐकतो, परंतु ऐकून मात्र सोडून देतो. परंतु परमार्थात तसं नाही, ते अनुभवतात. तुम्हाला दोन्ही प्रसंग मी तुम्हाला सांगेन. एक महानुभाव संप्रदायाचं उदाहरण सांगेन आणि एक वारकरी संप्रदायाचं उदाहरण सांगेन. पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये सांगितली गेलेली सर्वात मोठी प्रार्थना पसायदान. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे काय? व्यंकटी म्हणजे वाचा. खळ म्हणजे कोण? दुष्ट प्रवृत्तीची लोक, ज्यांची मानसिकता चांगली नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञेन तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे देवा, हे विश्वाच्या परमेश्वरा, मला पसायदान दे. देव म्हणतात काय पसायदान देऊ? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात खळांचे व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांगू म्हणजे चांगलं बोलणं दे, प्रत्येकाला चांगलं वागू दे, चांगलं बोलू दे. हा झाला वारकरी संप्रदायाचा आदर्श. महानुभाव संप्रदायाचा आदर्श त्याच पद्धतीचा आहे. वेरूळला स्वामी श्री चक्र भगवंत आहेत. एक शिष्य पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी गेला. दुसऱ्या गुरुचे शिष्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आलेले असताना त्या शिष्यांना विचारलं, चक्रधर स्वामींच्या शिष्याने विचारलं, स्वामी श्री चक्रधरांच्या शिष्याने विचारलं, तुमच्या गुरुचं नाव काय? तर ते म्हणले, आमच्या गुरुचं नाव परमानुभव देव. परमाणू म्हणजे अगदी छोटा, छोट्यातला छोटा, रेणू अणु परमाणू. हे ऐकल्यानंतर स्वामी श्री चक्रधर महाराजांचा एक शिष्य होता, त्यांनी त्यांचा अपमान केला. ते म्हणे तुमच्या गुरुचा अनुभव खूप कमी, त्या परमाणू एवढा आहे. असं म्हटल्यानंतर त्या शिष्याला राग आला. ते रडत रडत आपल्या गुरुकडे गेले, सगळा वृत्तांत सांगितला. स्वामी श्री चक्रधर भगवंतांना सर्वज्ञ ही उपाधी आहे. सर्वज्ञ ही उपाधी जगामध्ये, सर्वज्ञ ही उपाधी कोणालाच नाही. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वज्ञ ही उपाधी कोणालाच नाही, फक्त एकालाच आहे, स्वामी श्री चक्रधरांना. माऊली ही उपाधी कोणाला नाही, फक्त माऊली ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात, जगद्गुरु आमच्या गोपालकृष्ण भगवंतांना म्हणतात. अशा उपाध्या लोकांनी ठरवून ठेवलेल्या आहेत. मग सर्वज्ञ ही उपाधी सर्वज्ञ फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना लावली गेलेली आहे, कारण ते सर्व काही जाणकार म्हणून सर्वज्ञ. त्यांना कळालं आपला शिष्य दुसऱ्याच्या शिष्याचा अंतःकरण दुखून आला, बोलला चांगला नाही, वाईट बोलला. आल्या सरशी म्हणले, बाईसांना म्हणले, शिष्या होती त्या भक्तांना म्हणले की दरवाजे लावून घ्या, मठाचे आतमध्ये घेऊ नका याला. का बरं? कारण हा दुसऱ्याचे अंतःकरण कोळून आला असेल. खळांची व्यंकटी सांडो. आम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. मग चांगलं बोलण्यासाठी आमचं मन शुद्ध पाहिजे. मन शुद्ध नसेल तर आम्हाला चांगलं बोलताही येणार नाही, आम्हाला चांगलं वागताही येणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आमचं जीवन म्हणजे काय आहे? पाण्यावरचा बुडबुडा आहे. मी अनेक वेळा या ठिकाणी आलो, अनेक वेळा एक दृष्टांत सांगितलं, आजही तोच सांगतो. आम्ही लहानपणी शाळेमध्ये गेल्यानंतर एक बुड्डी के बाल म्हणून एक प्रकार असायचा, खायला असायचा. गुलाबी कलर मध्ये असायचा, फुग्यासारखा ते पाऊच असायचं. 50 पैशाला ते पाऊच भेटायचं. ते घेतल्यानंतर आम्ही खाण्यासाठी प्रयत्न करायचो. आम्हाला वाटायचं खूप मोठं, खायला खूप वेळ लागेल, परंतु जिभेवर ठेवता क्षणी त्याचं पाणी व्हायचं. तू खूप बरं आहे म्हणतात. दुःख कसं आहे तर पर्वत आहे एवढं आहे, सुख कसं आहे जवापाडी आहे. आमचं सुख आणि दुःख त्या बुड्ढे के बाल नावाच्या त्या पदार्थाप्रमाणे आहे शाळेतल्या, की ते खाल्ल्यानंतर ते आम्हाला जिभेवर ठेवलं तर लगेच विरघळून जातो, पण दिसताना खूप मोठं दिसतं. आम्हाला प्रपंचामध्ये सुख खूप मोठं दिसेल, परंतु ते सुख काही कामाचं नाही. ते सुख कधी जाईल हे आम्हाला सांगता येत नाही. म्हणून संत मुक्ताबाई म्हणतात, भव नदीचे पाणी रे वेड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. उलथून जाणार आहे सगळेजण. म्हणून खऱ्या अर्थाने चांगलं काहीतरी करा. मग चांगलं काहीतरी करायचं असेल तर आम्हाला देवाचं स्मरण करावं लागेल, देवाचं चिंतन करावं लागेल. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू. मन मना भव मद्भक्तो, माझ्या ठिकाणी मन अर्पण कर, माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण कर, मला सर्वस्व अर्पण कर. मन का बरं अर्पण करायचं अजून? कारण मन वढाय आहे, आम्हाला कळालं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. चंचल असणार हे मन आहे
आणि ह्याला आवरायचं असेल तर तुम्हाला संयम करावा लागेल आणि तो संयम फक्त परमार्थात आणि अध्यात्मात शिकवला जातो. किती संयम करावा लागतो. मन हे चांगलं नाही, ते फिरणारं मन आहे. आम्हाला परमार्थ चांगला करायचा असेल तर मन चांगलं ठेवावं लागेल आणि आम्हाला संसारही चांगला करायचा असेल तर आम्हाला संसारातही मन चांगलं ठेवावं लागेल. आणि संसारात आणि परमार्थातलं मन वेगवेगळं आहे. त्या मनाचं चिंतन आपण या ठिकाणी मांडत असताना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय श्रद्धेय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे मुख्य सचिव आदरणीय श्रद्धेय बाबाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी बाबाजींना विनंती आहे की वरती. म्हणून खऱ्या अर्थाने मन हे अर्पण करण्याची गोष्ट, हे मन कसं आहे तर खट्याळ असणारं मन, त्या ठिकाणी दोषांनी भरणारे हे मन, प्रपंचात असू दे किंवा परमार्थात असू दे. प्रपंचातलं मन वेगळं आहे. आमच्या एखाद्या गाडीमध्ये मन आहे, आमच्या बंगल्यामध्ये मन आहे, आमचं पैशामध्ये मन आहे, आमच्या स्त्रियांच्या दागिन्यामध्ये मन आहे, आमच्या तरुण पिढीचा मोबाईल मध्ये मन आहे. सगळ्यांची मन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पहा, तुम्ही जर आता दिवाळीचा सण समोरच येतोय, बाजारपेठेमध्ये जा, तुमच्या हातामध्ये घड्याळ असू द्या, तुमच्या पायामध्ये चप्पल असू द्या, तुमच्या खिशामध्ये मोबाईल असू द्या, तुम्ही बाजारपेठेने फिरा. एखाद्या चप्पलाच्या दुकानदारासमोरून गेला ना, तो चप्पलावाला म्हणेल अहो चप्पल तुटायला आली, चप्पल बदलून घ्या. घड्याळाच्या दुकानासमोरून गेल्यानंतर घड्याळाची दृष्टी तुमच्या घड्याळाकडे जाणार आहे, अहो घड्याळ नादुरुस्त झालंय, घड्याळ बदलून घ्या. मोबाईलच्या दुकानात गेल्यानंतर एखादा मोबाईलवाला म्हणेल अरे स्क्रीन गार्ड फुटले आहे, चांगला मोबाईल दुसरा बदलून घे. जशी त्याची दृष्टी ठरलेली आहे प्रपंचामध्ये, याची त्याची व्यवसायाची दृष्टी ठरलेली आहे. शेतीवाला शेतीचा विचार करेल, शिक्षणावाला शिक्षणाचा विचार करेल, सैनिकावाला सैनिकाचा विचार करेल, राजकारणाचा राजकारणाचा विचार करेल, अध्यात्मावाला अध्यात्माचा विचार करेल. पण मनुष्य माणसाचा विचार कधीच करत नाही. आम्हाला जगण्याचा विचार करता आला पाहिजे. म्हणून आमचे महानुभाव संत म्हणतात मरणा मारून विजयी व्हावे. मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. आम्हाला ओझा घेऊन कधी जगायचं नाही, आम्हाला मुक्त हस्ताने जगायचे. मुक्त हस्ताने जगत असताना कैवल्यवासी बबनराव विठोबा पराड यांनी जे जीवन जगलं, परमार्थ किती केलं मला माहिती नाही, आमचा परिचय जास्त नाही, परंतु वाचल्यानंतर आम्हाला कळतं समाजकार्य भरपूर केलं. ही दानत आमच्यामध्ये पाहिजे, कोणाला तरी काहीतरी देण्याची. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कुसुमाग्रजांची ही कविता. सांगताना सांगतात की देणाऱ्याने देत जावे, आपल्याकडे जे आहे ते उत्स्फूर्त उलटायला शिका. मग आमच्याकडे जे बँकेत पैसे ठेवले ते सगळे उधळायचेच का? अजिबात नाही, आम्हाला ते ठेवायचे आहेत. परंतु काय उधळायचे, आम्हाला निदान वाचेचे शब्द तरी उधळता येतील. एखाद्या समोर आल्यावर चांगलं बोलता तरी येईल, चांगलं वागता तरी येईल आणि एखादा ग्लास पाणी तरी देता येईल. आमच्याकडे ही मानसिकता आता जी आहे ती पुढच्या काळात असेल ही वाटत नाही, कारण ती परिस्थिती बिघडलेली आहे. कालच्या पेपरमध्ये एक बातमी होती, आमच्याकडे वाणीची शुद्धता पाहिजे, मनाची शुद्धता पाहिजे. किती शुद्धता? आणि ते सगळे संस्कारांवर अवलंबून असतं बरं का. कालच्या पेपरला एक बातमी आहे, एका आईने आपला मुलगा गर्भात असताना 108 वेळा श्री ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा मोठा झाला आणि मुलगा मोठा झाल्यानंतर त्या मुलाने संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली आणि त्याचा सत्कार वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे आत्ताचे व्यक्तिमत्व कुरेकर बाबा यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. ज्ञानेश्वरी पाठ करणं, अहो आम्हाला एखादी ओळी पाठ करायची म्हणली तर जीवावर येते. ही ज्ञानेश्वरी पाठ करायची, संपूर्ण गाथा पाठ करायचे, संपूर्ण श्रीमद भगवद्गीता पाठ करायची, तिच्या अनुसाराने जीवन जगायचे. आमच्यासाठी ते सोपं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला जर जीवन जगायचं असेल, चांगल्या पद्धतीचं जगायचं असेल तर आम्हाला परमार्थाची साथ आम्हाला ठेवावा लागेल. मन म्हणा भो मधभक्तो मध्याजी माम नमस्करू, हे आम्हाला करावं लागेल.
हे चिंतन आमच्या हृदयामध्ये आम्हाला ठेवावं लागेल. आम्ही अनेक प्रवचन ऐकले, अनेक विनोद ऐकले. प्रवचनामध्ये विनोद असला आम्हाला खूप छान वाटतं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त चिंतन ऐकणं आमची मानसिकता कुठच्या कुठे गायब झालेली आम्हाला कळाली नाही. आम्हाला चिंतन ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे. म्हणून हे चिंतन ऐकत असताना श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ असा आहे, या ग्रंथाचं महात्म्य वर्णन करताना महर्षी व्यास वर्णन करतात, मला निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सुकृत गीतांबसी स्नानम संसार मलनाशनम. व्यास महर्षी वर्णन करतात की अंगावरचा मळ नाहीसा करण्यासाठी तुम्ही डेटॉल वापरता, तुम्ही लाईफबॉय वापरता, तुम्ही संतूर वापरता, तुम्ही हवा वापरता, तुम्ही वेगवेगळे साबण वापरता, तुम्ही केसामधला मळ काढण्यासाठी तुम्ही क्लिनिक प्लस, हेड अँड शोल्डर वेगवेगळे शॅम्पू वापरता, तुम्ही चेहऱ्याची साफसफाई करण्यासाठी आमचे तरुणाई फेसवॉश वापरते. ही सगळी प्रसाधने का? तर अंगावरचा मळ काढण्यासाठी. व्यास महर्षी म्हणतात, मला निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने, अंगावरचा मळ नाहीसा करण्यासाठी दररोज पाण्याने स्नान केलं जातं. परंतु तुमच्या अंतःकरणावरचा मळ जर साफ करायचा असेल, बसलेला मळाचा खच जर साफ करायचा असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सुकृत गीतांभासी स्नानम संसार मलनाशनम, सुकृत करणाऱ्या गीतेच्या श्लोकाद्वारे अंघोळ करावी लागेल. तेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल आणि स्वच्छ झालेलं मन परमार्थाकडे येईल. म्हणून खऱ्या अर्थाने हे स्वच्छ झालेलं मन 102 वर्ष समाजाची सेवा करू लागले. शेवटच्या काळापर्यंत समाजाची सेवा करणारे हे बाबा, हा 16 तुकोबरायांनी, वारकरी संतांनी याला 16 म्हणले. मृत्यूला काय म्हणले? 16. तर खऱ्या अर्थाने मी सुद्धा धन्यता वाटते मला सुद्धा, कारण 102 वर्ष वय, माझ्यापेक्षा माझं वय आता 30 आहे. 70 आणि 72 वर्षांनी वडील असलेले आम्हाला प्रश्न आहे की आम्ही 60च्या पुढे जाऊ का? माझ्यासारख्याला प्रश्न आहे की आम्ही 60च्या पुढे जाऊ का? आताची जी पिढी गेली ती गेली. 102 वर्षाचं आयुष्य साधा आणि सोपं नाही. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना. तुम्हाला आयुष्य वाढवायचं असेल, तुम्हाला सुख वाढवायचं असेल, तुम्हाला प्रीती वाढवायचं असेल तर एक करावं लागेल. काय करावं लागेल? रस्या स्निग्धा शिरा रुद्या आहारा सात्विक प्रिया, सात्विक आहार घ्यावा लागेल. सात्विक आहार घेतला म्हणून 102 वर्षाचं आयुष्य आहे. तुमच्या आहारावरही तुमचं आरोग्य टिकून आहे. मग आपण आहारही कसा घेतो याचाही विचार आपण केला गेला पाहिजे. जास्त चिंतन मांडण्यापेक्षा खऱ्या अर्थाने ज्यांनी जी समाजसेवा केली, ही समाजसेवेलाच ईश्वर सेवा मानून खऱ्या अर्थाने परमार्थ केला, प्रपंचही केला आणि समाजाची सेवाही केली. काळ्या आईची सेवा केली. ही काळी आई धनधान्य देई. आमच्याकडे पूर्वी एक टीव्हीला सिरियल लागायची, आमुची माती आमुची मानस, आमुची माती आमुची मानस, एक सिरियल लागायची. आम्हाला पाहताना आनंद व्हायचा. ही काळी आई आणि काळी माती आणि काळी आईची जी सिरियल आहे ती पाहताना आम्हाला जाणवायचं. आमच्या शेतीविषयीची निष्ठा आम्हाला जाणवते, परंतु आता शेतीपासून दूर चाललेला आमचा समाज बांधवी आम्हाला दिसतो. मग ही सगळी परिस्थिती काळानुसार बदलत चालली. काळानुसार सगळी बदलत चालली. काळानुसार किती बदलत गेली. मगाशी सांगितलं, पूर्वीच्या काळी राजकारणाला पैसा लागत नव्हता. आता बोलता बोलता विषय निघाला, म्हणे आमदार व्हायचा असेल तर 1 कोटी. हळूहळू 1 शून्य कमी येतो. सारा ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचा असेल तर 50 लाख रुपये असे निघून जातात. आम्हाला पैशांचं बजेट आमचं सगळं बदलत गेलं. आमच्या जीवनाचं बजेटही बदलता आम्हाला आलं पाहिजे. आम्हाला चांगलं काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, काहीच नाही केलं एवढं तरी करा. म्हणून तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, कारे ना ठेवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. आणि स्वामी श्री चक्रधरांचा भक्त परिवार महानुभावी संत सुद्धा म्हणतात की देवाचं स्मरण करा, देवाचं चिंतन करा. कारण त्या देवाच्या चिंतनामध्ये, देवाच्या स्मरणामध्ये तुम्हाला जगवण्याची ताकद आहे. ज्या नामे पृथ्वी समूळ तरली, ते नाम वाचे वसू. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलला, तो हस्त माथा ढसो. आमचे महानुभाव संत म्हणतात की देवाच्या
देवाचं स्मरण माझ्या वाचेमध्ये सदा सदैव असू दे, कारण त्या वाचेची शुद्धता होणार आहे, माझ्या अंतःकरणाची शुद्धता होणार आहे आणि हीच शुद्धता व्हावी यासाठी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा परमार्थ आम्ही करत आहोत. आम्ही परमार्थ करत असताना, प्रपंच करत असताना तो परमार्थही जोपासला पाहिजे, त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून मन मना भव मद बघतो किंवा मयी एव मना धत्व मयी बुद्धी निवेशे, माझ्या ठिकाणी मन अर्पण कर, माझ्या ठिकाणी बुद्धी अर्पण कर. आम्हाला बुद्धी ठेवता आली पाहिजे. आमची प्रत्येकावर बुद्धी असते, आमची समाजावर बुद्धी असते, आमच्या घरच्यांवर बुद्धी असते, परंतु आमच्या अध्यात्मावर आमची बुद्धी नसते. मग ही आमची अध्यात्माची बुद्धी आम्ही टिकावी म्हणून आमचा प्रयत्न खऱ्या अर्थाने असावा. या ठिकाणी कुठल्याही पिंडदानाचा विधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे झालं चिंतन. आता थोडंसं महानवय संप्रदायाच्या या दशक्रिया विधीच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की स्वामी श्री चक्रधर भगवंतांनी आम्हाला आदेश केलेला आहे, आम्हाला सांगितलेलं आहे की जीवाचं अस्तित्व गेल्यानंतर 10 दिवस आमच्यामध्ये असतं आणि गेल्यानंतर तो त्याच्या कर्मानुसार त्यांनी जेवढं स्मरण केलं असेल, भगवंताचं भक्ती केले असेल, स्मरण केलं असेल, तो भगवंताच्या धामाला जातो. आणि महानव संप्रदायामध्ये उपदेश घेतला. आदेश शब्दाला हा उपसर्ग लागला, उपदेश शब्द तयार झाला आणि हा उपदेश शब्द तो उपदेश झाला आणि झाल्यासरशी शरीराला पिंड म्हटलेलं आहे आणि पिंड देवाच्या श्रीचरणी अर्पण केलं आणि पिंडदान तेव्हाच उरकलं गेलं. म्हणून पिंडदानाचा कार्यक्रम कधीही मानव संप्रदायामध्ये होत नाही. आणि हा होत नसताना 10 दिवसामध्ये त्यांच्या प्रत्यर्थ अन्नदान घडतं, त्यांच्या प्रत्यर्थ द्रव्यदान घडतं, त्यांच्या प्रत्यर्थ एखादं वस्त्रदान, भूमिदान, त्यांच्या प्रत्यर्थ धातुदान, वेगवेगळ्या प्रकारचे दानं घडले जातात आणि त्यांना या दुःखातून मुक्तीसाठी प्रार्थना साधू संत या ठिकाणी करत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा जो पाठीमागे परिवार जो आहे, तो परिवार त्यांच्या पाठीमागे कैवल्यवासी श्री बबनराव विठोबा पराड यांच्या पाठीमागे जो परिवार आहे, श्रीमती चंद्रभागा बबन पराड पत्नी आहे. 6 भावांचा हा परिवार होता. 3 भाऊ आता पाठीमागे आहेत, राजाराम विठोबा पराड, शांताराम विठोबा पराड, कांताराम विठोबा पराड. एक बहीण कोंडाबाई नारायण नाणेकर, सुशीला बबन वारे बहीण, विशाल संजय पराड नातू, विक्रम किसन पराड नातू, किसन नारायण नाणेकर भाचा, कौशल्या कोंडिबा गायकवाड मुलगी, बाळासाहेब बबन पराड मुलगा, मोहन बबन पराड मुलगा, सोपान बबन पराड मुलगा, कोंडिबाऊ गोविंद गायकवाड जावई, रोहित भिकाजी पराड नातू, कन्हैया बाळासाहेब पराड नातू, संजय सोनबा पराड पुतण्या, भाऊसाहेब राजाराम पराड पुतण्या, शिवाजी शांताराम पराड पुतण्या, संभाजी शांताराम पराड पुतण्या, तुळशीराम धोंडीबा पराड, भिकाजी धोंडीबा पराड, वर्गेश कांताराम पराड हे पुतणे आणि मनोज मोहन पराड नातू आणि तपस्विनी ज्योतिताई सिन्नरकर पुतणे, ज्योतिताई सिन्नरकर, तसेच ज्ञानेश्वर कोंडिबा गायकवाड, आनंद बापू टाकळकर, वेदांत रवींद्र गायकवाड, स्वराज रवींद्र गायकवाड, अक्षय सोपान पराड, करण भाऊसाहेब पराड, वेदांत सर्वेश पराड, ओम शिवाजी पराड, विराज संभाजी पराड. हे संपूर्ण गोकुळासारखा भरगच्च परिवार आहे. आणि या शिरूर तालुक्याचं भूषण असलेले राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय बबन वारे गुरुजी हे बाबांचे भाचे, तसेच रविदादा कोंडिबा गायकवाड, माजी उपसरपंच केंदूर, उपाध्यक्ष भाजपा, माजी उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा, तथा आता सध्या स्थितीला अध्यक्ष भाजप उद्योग आघाडी. हा भरला सरला गोकुळासारखा परिवार, या गोकुळासारख्या परिवाराला सोडून कैवल्यवासी बबनराव विठोबा पराड यांचं आपल्यातून जाणं झालं. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी जी समाजसेवा केली, ईश्वर सेवा केली, समाजाची सेवा केली, या सेवेतून खऱ्या अर्थाने त्यांनी ईश्वराचं चिंतन केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कधी ना कधी देवाचं नाव घेतलं. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की जो भक्त माझं चिंतन करतो, माझं स्मरण करतो, माझं मनन करतो, सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. माझ्या ठिकाणी शरण आलेल्याला मी मोक्ष देतो, मी उद्धार करतो त्याचा. म्हणून या ठिकाणी पिंडदानाचा विधी घडलेला नाही. म्हणून त्यांनी जो महानुभाव संप्रदायाचा वसा आणि वारसा जोपासून जी काही ईश्वर भक्ती केली, त्यानुसार ते नक्कीच ईश्वराच्या पदाला पोहोचतील, यात काही शंका नाही. या ठिकाणी या दशक्रिय सभेला उपस्थित, शोकसभेला उपस्थित आदरणीय श्रद्धेय या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी परिवाराचे
त्यांचे देहाचे नातेसंबंध असलेले आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी शिक्रापूर, आदरणीय श्रद्धेय महेंद्र आमचे सन्मित्र महेंद्र बाबा शिक्रापूर, तसेच आदरणीय श्रद्धेय ज्योतिताई, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत गवळंकर बाबाजी भोसे आमच्या आत्या, तसेच इतर उपस्थित साधू संत या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. असो, या ठिकाणी मला या प्रवचन सेवेसाठी ज्यांनी आमंत्रण दिलं किंवा ज्यांनी बोलवलं ते रविदादा कोंडीबा गायकवाड, बाबांचे नातू, पराड कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा तिसरा प्रसंग या ठिकाणी कैवल्यवासी सोनबा भाऊ विठोबा पराड आणि त्यानंतर केतन बहुतेक एक मुलगा या पराड कुटुंबियामधला गेलेला होता, त्यांच्या विधीच्या वेळेस आमंत्रित केलं गेलं होतं. आणि आत्ता या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मला सेवेची संधी दिली. मी या परिवाराचे ऋण व्यक्त करतो तथा आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. मी माझ्या वैयक्तिक वतीने माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय पातुरकर बाबाजी शास्त्री, पुणे जिल्हा महानुभाव परिषद आणि समस्त ग्रामस्थ अहमदाबाद या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी या ठिकाणी झालेली सेवा, घेतलेला श्लोक, गीतेचा 12वा अध्याय, 12व्या अध्यायातला मय्येव मन अध्यस्त्व मयी बुद्धिम निवेशय हा श्लोक, घेतलेला श्लोक, चिंतनासाठी घेतलेला श्लोक माझ्या मतीने मी सोडवण्याचा प्रयत्न केला. जेवढं घेता येईल तेवढं नक्कीच घ्या. आपलं जीवन समृद्ध करा आणि धर्माच्या आधाराने जीवन जगा, तेच खरं साफल्याचं जीवन ठरणार आहे. हीच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी मी प्रवचन सेवेला विराम देतो. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.